सातारा करंजपेठ सातारा वर्धन मॅक्स सोसायटी फ्लॅट नंबर 35 येथील रहिवासी असून सातारा जिल्ह्याचा राष्ट्रीय खेळाडू व सातारा जिल्ह्याचा खाशाबा जाधव पुरस्कार प्राप्त खेळाडू व NIS कोच असून मी बहुउद्देशीय हॉलची मागणी केली होती। त्या मागणीवर जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून मला जे काही प्रतिपत्र आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की 2019ला क्रांती बॉक्सिंग अकॅडमी व 2022ला राजधानी बॉक्सिंग अकॅडमी ह्या दोन्ही संस्थांना दिलेला आहे। ज्यावेळी ते सोडून जातील किंवा त्यांच्याकडून खाली होईल त्याच वेळी तुम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला जाईल। आत्ता आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी कोणताही हॉल नाही। तर ह्या दोन अकॅडमीला किंवा ह्या ज्या बांधवांना तुम्ही जो हॉल दिलेला आहे तो हॉल कोणत्या नियमाप्रमाणे, कोणत्या योजनेतून किंवा तुम्ही कोणत्या टेंडरप्रमाणे किंवा कोणत्या पद्धतीने दिला आहे का टेबल खालून पाकिट घेऊन दिला आहे याची नोंद घ्यावी, चौकशी व्हावी। त्याचबरोबर दुसरा मुद्दा की जर माझ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी उद्यापासून आमरण उपोषणासाठी जिल्हा क्रीडा संकुल कार्यालयाच्या बाहेर बसणार आहे। त्याचबरोबर जिल्हा क्रीडा संकुल कार्यालयामध्ये सकाळी मी पोच घेण्यासाठी गेलो होतो। त्यावेळी त्या ठिकाणी विठ्ठलम मंगलम कार्यालयाचे मालक मंगेश जाधव जसं की राजधानी बॉक्सिंग अकॅडमीचे अध्यक्ष हे स्वतः तिथं आलेले होते आणि त्यांनी साहेबांच्या नितीन तारळकर साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी व राज्य मार्गदर्शक सुमितजी पाटील या दोन अधिकाऱ्यांच्या समोर मला असल्या येड्या गबाळ्या लोकांनी मागण्या केल्या तर तुम्ही साहेब आमचा हॉल काढून घेऊन ह्या लोकांना देणार आहात का? त्याचबरोबर ते मला बोलले की तुम्ही सर्टिफाईड आहात का? साहेब ह्या व्यक्तीचा आणि खेळाचा कोणता संबंध आहे हे आपण न्यूजने तपासावं। त्याचबरोबर या अकॅडमी व जे बॉक्सिंग संघटना आहे या संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे साहेब आहेत। त्याचबरोबर बाकीचे जे लोक आहेत, जे अकॅडमी आहे, या अकॅडमीमध्ये जे पंच झालेले आहेत, जे कोण पंच परीक्षा पास झालेले आहेत ते कोणत्या मार्गाने पास झालेले आहेत, त्यांनी त्यांना खेळाचा अनुभव आहे का? जर आपण एखादी गोष्ट करत आहे म्हणजे कुस्ती लावत आहे तर पैलवानच त्याचा पंच असावा असं मला वाटतं। तसं बॉक्सिंगच्या स्पर्धेमध्ये पंच हा एखादा बॉक्सिंगचा खेळाडूच असावा जो पंच परीक्षा पास झालेला आहे। तर कोण बाहेरील लोक म्हणजे सुतार म्हणा किंवा XYZ मी कोणाचं नाव घेऊन बोलत नाहीये, सुतार म्हणा, ड्रायव्हर म्हणा, अशी लोक यांनी पंच केलेले आहेत। ते पंच कसे झालेले आहेत त्याची चौकशी व्हावी। त्याचबरोबर मी बोललेल्या गोष्टीप्रमाणे मंगेश जाधव यांनी प्रशासनाच्या समोर आमच्या तोंडावर शालूतनं झाडू मारलेले आहेत। त्यामुळं मला माझ्या जीवाची भीती आहे। मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी शाहूपुरी पोलीस स्टेशन या ठिकाणाहून कॉल आला होता की सर आपल्या विरोधात काहीतरी तक्रार आहे। त्यामुळं ह्या व्यक्तीचं बोलणं एवढं डेंजर होतं की हा व्यक्ती मला बोलला की तुला म्हणजे अर्थूरच बोलला की हा व्यक्ती मला बोलला की हा व्यक्ती तुला माझी पोच काय आहे किंवा तू कुठं बी जा तुला कळलंच की माझी पोच काय आहे किंवा आम्हाला पण समजतं की प्रशासनाला टॅकल कसं करायचं, त्याचबरोबर प्रशासनावर दबाव कसा आणायचा आणि आमचं काम किंवा आमची पोळी कशी वाजून घ्यायची ही यातनं मला दिसून येत आहे। आपण न्यायदेवतेनं मला जिल्हा क्रीडा संकुल समितीवर आहे, कारण आत्ताचे जे नवीन क्रीडा अधिकारी आहेत त्यांच्या आधी ही गोष्ट झालेली आहे। त्याचबरोबर आत्ता बरं ठीक आहे प्रशासनाकडून मी म्हणतो चूक झाली किंवा झाली असेल, मी आरोप करत नाहीये, पण जर झालेली चूक नवीन माणसानं सुधारावी। जसं की मी म्हणतो प्रशासनाकडनं त्यांना दिलेला आहे, पण नवीन आलेल्या साहेबांनी त्यांना बोललं पाहिजे की बाबा तुम्हाला बाकीच्या खेळांना द्यावं लागते, बाकीच्या खेळाच्या संघटनेच्या विद्यार्थ्यांना किंवा बाकीच्या खेळाडूंना या गोष्टीचा त्रास होत आहे, आम्हाला त्यांना द्यावा लागेल। तर हे लोक बोलतात की आमचं टायमिंगमध्ये आम्ही घेणार, राहिलेल्या वेळेत त्यांना द्या। ह्यांचं टायमिंग सकाळी 6 ते 8 आहे, संध्याकाळी 6 ते 8 आहे, तर आमचे विद्यार्थी 8 नंतर साहेब कधी प्रॅक्टिस करणार? त्याचबरोबर सकाळी 8 नंतर विद्यार्थी शाळेत जाणार का प्रॅक्टिस करणार? म्हणजे हा मेन मुद्दा आहे। जर तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे बरं ठीक आहे। दुसरी गोष्ट, ह्यांनी जे आणलेले परजिल्हीय कोच आहेत
ह्यांच्यासाठी साताऱ्याच्या भूमिपुत्रांनी का ॲडजस्टमेंट का करायची? हा गुन्हा आहे का आमचा? साताऱ्यात जन्माला आलो आम्ही, हा गुन्हा आहे का आमचा? हे तुम्ही आम्हाला कळवून द्यावं आणि आम्हाला न्याय द्या. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.